गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, मी आहे प्रिया आणि गोष्ट घाटावरची या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण आलो आहेत कानसे इथे। तुम्ही बघू शकता पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे। इथे मस्त म्हशी चरत आहे। हा जो रस्ता जातो तो कानसे इकडे, इथे पाहू शकता ही नदी आहे, घोड नदी। हाँ उतरून द्या लोक येतात। पूर्ण डोंगर इकडे, आपला डिंबाला जायचा इकडचा रस्ता। आता आपण चाललो आहोत घोडेगावला आणि हा आहे घोडेगावचा रस्ता आणि हे गाव आहे शिनोली। शिनोलीमध्ये पावसाला सुरुवात झाली, अजून आपल्या डिंब्यामध्ये पाऊस आला नव्हता, ते पाहू शकता तुम्ही। हे आहे शिनोली, खूप मोठं गाव आहे। ट्रायपॉड मागवायला पाहिजे। हे आहे शिनोलीचं पोस्ट। हा इकडे वरती रस्ता जातो, हा माझ्या मामींच्या माहेरी जातो। हे आहे शिनोली। गंगापूर फाट्याच्या इथे खूप छान पेरू मिळतात। हा हे शेतामध्ये केलेले पेरू आहेत। खूप सारे पुढे स्टॉल्स आहेत पेरूचे। छान पाऊस सुरू झालाय। बघा डोंगर पाहू शकता, इथे सगळे पेरूचे स्टॉल आहेत। ठेव ना मागे ठेव। पहिल्यांदा पूर्ण झाडी होती, आता इथे मोठा ब्रिज झालेला आहे, म्हणजे हा रस्ताच मोठा केलेला आहे। इथे पूर्ण चंदनाची शेती केलेली आहे, पाहू शकता ही चंदनाची झाडं। कदाचित तिथे 100 चंदनाची झाडं असतील। ही पूर्ण चंदनाचीच 100 नाही, 100पेक्षा जास्त झाडं आहेत। बघू शकता सगळे पाईप्स जाताना स्पिरलचा
ही आहे आमच्या गावची नर्सरी. इथे सगळ्या प्रकारची झाडं मिळतात. आता आपण आलो आहोत पिंपळगावमध्ये. अजून पोहोचलो नाही आहोत. इथे आहे हॉटेल. तुम्ही जर कधी भीमाशंकर या साईडला आलं तर इथे राहण्याची वगैरे चांगली सोय आहे. आमच्यापासून भीमाशंकर फक्त 60 किलोमीटर आहे लिंब्यापासून. सॉरी 60 नाही, 35 किलोमीटर आहे. मग किती आहे? 35च आहे ना. आणि मग 35 किलोमीटर आहे. जर कधी तुम्ही आलात तर नक्की मला कॉमेंट करा. आमच्या इथे जवळच एक स्पिरल रिसॉर्ट म्हणून पण आहे. तिथे पण खूप छान पाहण्यासारखं आहे. तिथे डेस्टिनेशन्स वेडिंग वगैरे होतात आणि तिथे राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते. तर आपण आलो आहोत पिंपळगावमध्ये. आणि हे जे आहे हे रायकाच्या पप्पांचे फ्रेंड आहेत. त्यांचं हे लॉन्स पण आहे, म्हणजे लग्न पण होतात तिथे आणि राहण्याची पण सोय आहे तिथे. गीतमाला लॉन्स अँड मंगल कार्यालय. कोकणातली घराची शिंदेवाडी. इथे आमच्या खंडोबाचं म्हणजे कुलदेवताचं मंदिर आहे. याला शिंदेवाडीचा खंडोबा असं म्हणतात. म्हणजे जेजुरीच्या खंडोबाचं हे स्थान आहे. म्हणजे मूळ स्थान असतं ते जेजुरी आहे. आणि इथे आपण पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला जायचं असेल ते आपण जवळच्या जवळ तिथं जाऊ शकतो. हे बघा, ही या मंदिराची वेश आहे. आणि इथून डोंगरावरती ते मंदिर वसलेलं आहे. आपण पोचलो आहोत घोडेगावमध्ये. कोणतरी आमदार किंवा खासदार हे भीमाशंकरला चालले आहेत वाटतं. तर आपण आलोय घोडेगावमध्ये. आम्ही CNG भरायला आहे. लिंब्यापासून 13 किलोमीटर आहे. आम्हाला CNG भरायला प्रत्येक वेळेस 13 किलोमीटर लांब यावं लागतं. हा एक घोडेगावचा CNG पंप. तुम्ही बघू शकता किती लाईन लागलेली आहे. आणि हे आहे हरिश्चंद्राचं मंदिर. स्वयंभू शिवलिंग आहे इथे पण. आज आहे शुक्रवार आणि घोडेगावचा बाजार आहे आज. बघा, इथे आतमध्ये मंदिर आहे. 3ऱ्या सोमवारी इथे यात्रा होती या मंदिरामध्ये. आणि आज हा बाजार आहे. आतमध्ये बघावं लागेल ना. इथे यात्रेसाठी पाळणे वगैरे लागले होते. आता मी चालली आहे आपल्या कासवासाठी सुकट घ्यायला. गेल्या रविवारी आपल्या डिंब्यामध्ये मासेवाले आले नव्हते, त्यामुळे त्याला घेण्यासाठी काही घेतलेलं नव्हतं. त्यामुळे आता मी इथे घोडेगावच्या बाजारामध्ये त्याला सुकट घेण्यासाठी चाललेली आहे. ते पाहू शकता अशा प्रकारे
हे आहे घोडेगाव. त्याच्याकडनं जायचं का तो इकोवाला? हां, तो आजीची गाडी लावलेली त्याला जास्त सांगायचं ना. नाही, पहिलं मंदिरात जाऊन हो. हा इकडे असं जातो तो घोडेगावच्या बस स्टँडकडे जातो, ST स्टँडकडे. इकडे घोडेगावचं पोलीस स्टेशन आहे आणि इकडे निवासस्थान आहे. ते वरती आहे गजानन महाराजांचा मठ आणि आता आपण जुन्नर फाट्यावरून जाणार आहोत. आपल्याला जायचं आहे गिरवलीला. त्या आतमध्ये गेलं का स्वामींचा मठ आहे. आणि इथे या बिल्डिंगच्या पुढे तहसील कार्यालय आहे घोडेगावमध्ये. इथे दिवाणी व फौजदारी न्यायालय घोडेगाव हे आहे इथे. आणि इथे हा पुढच्या गेटमध्ये तहसील कार्यालय. आश्रमशाळा आहे, गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम आश्रम स्कूल आहे. हा बघा इथे बोर्ड आहे याचा. बघा ना किती सुंदर केलं.
आपण काय नाही लिहिला बघा इथे शेत नांगरून ठेवलेलं आहे. ही आहे गोड नदी जी आपल्या डिंब्यावरूनच वाहतीये, म्हणजे वाहत इथे पुढे खालच्या गावांना जाते. बघा इथे शाळू पेरलेला आहे लोकांनी. आता आपण कुठे जाणार आहोत? चिंचवली या गावामध्ये. आणि समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण आभाळ उतरलेला आहे. गाडी घराच्या मागे पूर्ण डोंगर आहे, पण तरी सुद्धा किती छान छान बंगले बांधलेले आहे तिकडे. ते पाऊस चालू आहे आता. हे बघा, हे आहे कोबीची शेती. किती मोठा प्लॉट आहे. देवीचं मंदिर. आता आपण आलोय गिरवली या गावामध्ये. इथे आहे हे भैरवनाथाचं मंदिर. या मंदिराकडून जाताना लोक कधीच चपला घालून जात नाही. समजा तिकडनं रोडवर येत असेल तर मंदिराची ती आल्यावरती चपला हातात घेतात आणि पुढे मंदिराच्या पुढे निघून गेल्यावरती चपला पायामध्ये घालतात. इथे तर पाऊसच नाहीये. पूर्ण रस्ता कोरडा झालाय. एक साईडने चला. बघा, मागे रस्त्यामध्ये पाऊस लागला होता, इथे अजिबातच पाऊस नाहीये. इकडे पुढे डोंगर पण पूर्ण क्लीन आहे. आभाळ पूर्ण क्लीन आहे. चरायला गेलेले गुरं म्हणजेच गाई म्हशी सरून पुन्हा आपापल्या घरी चाललेली आहेत. आता बघा या म्हशी कशा आहेत. हे वासरू
बघा डोंगरावरती झाडं लावलेली आहेत. आता रायका इथे मंदिरामध्ये
हंडी फोडणार आहे. बाळा लेफ्ट हँडले पकडायचं, एक डाव्या हाताने पकड ती रशी. हा आणि बघ अशी उभा नारळ. जोरात मारायचं बाळा. बाळा सरळ 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 उलटा नको, सरळ जा. मारा मार जोरात. गोपाला दादा वाकडं करते म्हणजे खाली पडेल. ऐक ना ते काढून घ्या.